सुमनताई कसं आहात? मैथिली भगवान देवासारखा आलास रे, सगळ्यांसाठी चहा आणलायस ना? अरे हाँ साहब जी। आणि वैसाला आहे ना? हाँ फिसकट फिसकट वैसा ही जाओ जाओ जल्दी जाओ। आळू शेठ। वा 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 पप्या शेठ, स्वतःचं हॉटेल उघडलं, खूप बरं वाटलं। थँक्यू। हे बघ आनंदी, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं असं म्हणायचं काय? बाकी सगळं कसं आहे तिकडे? छान आहेत ग सगळेजण, तुझी खूप खूप आठवण काढतात अजूनही। नमस्कार नमस्कार, सॉरी मी इंटरप्ट करतोय, पण ही काही ओळख करून देणार नाही, त्यामुळे स्वतःच ओळख करून देतो। नाही, मी गौरव, आजचा तरुण, आजचा होस्ट। सॉरी म्हणजे काय झालं, खूप दिवसांनी आमची मुलगी आम्हाला भेटली ना, त्यामुळे बोलण्यात वेळ कसा गेला कळलंच नाही, खरंच सॉरी। अहो सॉरी काय, आणि आमच्या आश्रमातले सुमनताई, आम्ही ओळखतो तुम्हाला, ही फार वेळा आठवणी काढत असते तुमच्या। हो, आणि ही आमची मैथिली, ही लहान असल्यापासून सांभाळले मी हिला। हो, मी झोपल्याशिवाय झोपायची नाही, भरवल्याशिवाय खायची नाही। ओ मैथिली, अच्छा, म्हणजे आजची प्रमुख पाहुणी। मॅडम कशात तुम्ही? मॅडम मॅडम तुमच्यासाठी काय चहा, ज्यूस, सँडविच काय आणू बोला? हो, पाहुणचार व्हायला नको का? प्रमुख पाहुणे आहे ती। प्रमुख पाहुणे? हो, उद्घाटन मैथिलीच्या हस्ते करायचं असं ठरलंय आमचं। अगं बाई, अरे वा, छान आहे। सो तुम्ही रेडी आहात रिबिन कापायला? रिबिन कापणं म्हणजे? रिबिन कापणं म्हणजे काय? म्हणजे तू कागद कापतेस ना असं कात्रीने? हां हां हां, त्याची कात्री घ्यायची आणि तिकडे आम्ही लाल रिबिन बांधली, ती अशी छक्कन कापायची। मी सगळ्यांना बोलवतो, 1-2 मिनिटात आपण कापून घेऊया रिबिन, चालेल? ते सगळे, साहिल कुठे आहे? तो बघ, तो वेडा साहिल दादा दिसतोय का? त्याला बोलून आणतो। साहिल, साहिल, अरे चल ना, तुझ्यासाठी थांबलेत सगळे। अरे एकच मिनिट, एक महत्वाची व्यक्ती यायची राहिली आहे, ते आले की लगेच सुरू करू। आता कोण आले की सगळे? अरे नाही, एक जण आहेत, त्यांची वाट बघतोय मी। अरे कोणी नाही बाबा, आलेत सगळे, मी आत्ता लिस्ट चेक केली आहे। अरे नाही, एक जण आहेत, ते आल्यावर मी तुला मोबाईलवर दाखवू का? माझं सगळं प्लॅनिंग झालेलं आहे। अरे खरंच कोणी नाही राहिलं, चल चल। अरे नाही राहिलं बाबा, ट्रस्ट मी, उगाच काय थांबलं? गौरव, वेलकम काका, तुमचीच वाट बघत होतो। थँक्यू। तुम्ही आल्यावर सुरू करणार होतो। या ना, या। अभिनंदन। सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं। बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं। एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा। तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं। हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला। तो आनंद महत्त्वाचा। हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया। आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी। अभिनंदन। आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी। अभिनंदन। काय गो? हां, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली। हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे। त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये। खूप झालं आता, चांगुलपणा खूप झाला। मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं
अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.